अलिबाग नगर परिषद निवडणुकीत एक धक्कादायक आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अघोरी विद्या, जादूटोणा आणि अंधश्रद्धेचा वापर केला जात असल्याची चर्चा रंगली आहे. अलिबाग शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक 7 ते 8 गाड्यातून अघोरी बाबा दाखल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. या अघोरी बाबांच्या गाड्यांवर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे नंबर आहेत. या संशयास्पद लोकांचा आणि अलिबागच्या कोळीवाडा मोहल्ला आणि कस्टम बंदर परिसरात संशयास्पद वावर असल्याचे अनेकांनी पाहिले. काहींच्या मते हे बाबा घराघरांमध्ये फिरत होते, जणू काही मतदारांवर जादूटोणा करण्याचे फेरेच सुरू होते. एका प्रमुख राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता या कथित मांत्रिकांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्याहून धक्कादायक म्हणजे चौकशी करणाऱ्यालाच पोलीस बुलावू अशी धमकी दिल्याचा दावा स्थानिक करत आहेत. त्यानंतर ते तात्काळ त्या परिसरातून पसार झाले. या सगळ्या प्रकारानंतर शहरात एकच चर्चा वाढू लागले. हे बाबा कोण बोलावून आणले? निवडणुकीच्या तोंडावर नेमका उद्देश काय? मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे का? राजकारणात अंधश्रद्धेची यंत्रणा सक्रिय झाल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. हे निवडणुकीपूर्वी मतदारांची दिशाभूल करण्याचं कारस्थान आहे. कोणी त्यांना बोलावलं याची चौकशी प्रशासनानं करायलाच हवी अशी मागणी स्थानिक करतायत. अंधश्रद्धेचं सावट निवडणूक प्रक्रियेवर पडू लागल्याने नागरिकांनीही सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.